पुण्यातल्या गुंडांकडे आता अमाप माया असल्याचं बघायला मिळत आहे। तपासात मोठी संपत्ती समोर आली आहे। आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर आणि कुटुंबियांकडे 17 कोटींची संपत्ती, निलेश घायवळ आणि त्याच्या कुटुंबियांच्या अकाउंटमध्ये 38,36,000 रुपयांची संपत्ती असल्याचं बघायला मिळत आहे। पुण्यातल्या गुंडांनी दहशतीतून कमवलेली लाखो करोड रुपयांची माया आता तपासात उघड झालेली आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्या बघतोय, गुंड घायवळच्या कुटुंबियांची 10 बँक खाती सुद्धा गोठवण्यात आलेली आहेत। पुण्यातल्या गुंडांकडे नेमकी किती संपत्ती आहे ती आता तपासातून समोर आलेली आहे। ही दोन दृश्य, आंदेकर कुटुंबियांकडे 17 कोटींची संपत्ती आहे, निलेश घायवळ आणि त्याच्या कुटुंबियांकडे जवळपास 38,36,000 रुपये संपत्ती असल्याची आता माहिती समोर येते आहे। या गुंडांनी दहशतीच्या माध्यमातून ही लाखो करोड रुपयांची माया कमावलेली आहे। तपासातून ही धक्कादायक अशी माहिती सध्या समोर येते आहे। पुण्यातले हे दोन गुंड आणि त्यांच्याच संपत्तीची चौकशी झाली आणि ती नेमकी संपत्ती किती आहे ते आपण दाखवतोय। आंदेकर कुटुंबियांकडे 17 कोटींची संपत्ती आहे, तर निलेश घायवळ आणि त्याच्या कुटुंबियांकडे जवळपास 38,36,000 रुपये असल्याची माहिती समोर येते। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, धक्कादायक असं म्हणावं लागेल, ही संपत्ती आपण दाखवतोय जी तपासातून माहिती समोर आलेली आहे। गौरी, नक्कीच पुण्यातले गुंड कायदा सुव्यवस्थेला का घाबरत नाहीत याचं हे उदाहरण आहे। कारण आंदेकर टोळीने आयुष कोमकर हत्या प्रकरणी सगळे अटकेत आहेत, तर घायवळ टोळीने सामान्य नागरिकावर गोळीबार आणि कोयता हल्ला केल्याने त्यांच्यावर सुद्धा पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे। निलेश घायवळ हा परदेशात गेलेला आहे, त्यानंतर ही सगळी संपत्ती जी आहे ती पोलिसांनी चौकशी केली। आतापर्यंत पोलिसांना सापडलेल्या या संपत्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळते की 17 कोटीची संपत्ती ही आंदेकर टोळीकडे आहे, ज्यांच्याकडे इन्कम टॅक्स शून्य भरलेला आहे। तर निलेश घायवळ यांचे आता प्राथमिक तपासात 10 अकाउंट सील करण्यात आलेले आहेत, ज्या 10 अकाउंटमध्ये 38,36,000 रुपये ही संपत्ती पाहायला मिळते। आणखी संपत्ती पुढे येण्याची शक्यता आहे, त्यामुळे या दहशतीतून कोट्यावधी रुपयाची मालमत्ता जमा करणे आणि त्याच मालमत्तेच्या जीवावर परदेशात पळून जाणे किंवा लोकांवर दहशत करणे अशा प्रकारची सगळी ही टोळी कार्यरत आहे असं समोर दिसते। पोलीस आणखी किती खोलवर जाऊन हे सगळी तपासणी करतात, आणखी काय काय पुढे संपत्ती येते ते पाहणं महत्त्वाचं आहे। आता मात्र या दोन्ही टोळ्याकडे कोट्यावधी रुपये असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। गौरी, नक्कीच बालाजी, कळतं दहशतीमधून कमवलेली ही लाखो करोड रुपयांची संपत्ती आहे। अजून चौकशीतून नेमकी काय माहिती समोर येते हे बघणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।